12 ऑगस्ट 2024 ची घटना। बदलापुरातल्या अत्यंत नामांकित शाळेतील घृणास्पद प्रकार। 4 वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर शाळेतल्या स्वच्छतागृहात सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाला। एवढ्या कोवळ्या वयातच या चिमुकल्या मुलीचं भावविश्व हादरून गेलं। आता या प्रकरणाची आठवण होण्याचं कारण म्हणजे याच प्रकरणातील सह आरोपी असलेल्या त्या शाळेचा सचिव तुषार आपटेला भाजपनं बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक केलाय आणि त्यामुळेच भाजपला काही ताळतंत्र राहिलंय का असा सवाल उपस्थित होतोय। बदलापूरच्या प्रकरणी पुढे नेमकं काय झालं ते आधी समजावून घेऊयात। ती चिमुरडी मुलगी शाळेत जायला घाबरू लागली। कुटुंबियांना संशय आला। मुलीला डॉक्टरांकडे नेलं आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणीत जे समोर आलं ते पाहून कुटुंबही हादरून गेला। असाच प्रकार आणखी एका मुलीसोबत झाल्याचं समोर आलं। कुटुंबियांनी लगेच शाळेत धाव घेतली। शाळेनं अक्षम्य असं दुर्लक्ष केलं। एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही पोलिसांकडे जाण्याऐवजी ही घटना लपवण्याचाच प्रयत्न शाळेकडून झाला। पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला 12 तास ताटकळवत ठेवण्यात आलंय। ही घटना कळताच सगळे पालक आक्रमक झाले। दुसऱ्या दिवशी संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानक गाठलं आणि संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प केली। 9 ते 10 तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली। तेव्हा कुठे पोलिसांसह प्रशासनानं या गंभीर प्रकरणाची दखल घेतली। पुढे सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक झाली। शाळेचे संस्थाचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनाही सह आरोपी करण्यात आलं। मात्र दोघे फरार झाले। या दोघांना अजून अटक का झाली नाही असा सवाल कोर्टाने उपस्थित केला। शाळेचे संस्थाचालक भाजपशी निगडीत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही असा घणाघात विरोधकांनी केला आणि त्यानंतर तब्बल 1.5 महिन्यानंतर दोघांना अटक झाली आणि जामीनही मिळाला। अक्षय शिंदे पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला। या एन्काउंटरवरही विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले। तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी SIT गठीत केली होती। आता त्या संतापजनक प्रकरणातील सह आरोपीला भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलाय। नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यात आपटेनं मदत केल्यानं पक्षानं त्याला एवढी मोठी संधी दिली आहे असं बोललं जातंय। एकूणच आपटेचं भाजप कनेक्शन यामुळे आता सिद्ध झालंय। मात्र यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। इतक्या गंभीर गुन्ह्यातील सह आरोपीला भाजपनं नगरसेवक बनून कशाचं बक्षीस दिलंय? कठोर भूमिका घेणारे, पक्षशिस्तीला महत्त्व देणारे आणि राज्यातील कायद्याचे रक्षण करते असलेले राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा निर्णय मान्य आहे का? आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देण्याची स्पर्धाच महायुतीमधल्या या पक्षांमध्ये सुरू आहे का? तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा ABP माझा।